की आपण आतुर आहात दिलीप दादा आणि सुनीता दादा ऐकायला. मी फक्त माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आहे आणि त्या शुभेच्छा त्यांनी जो एक संकल्प केला आणि विशेषतः माझ्या शुभेच्छा आहे त्या दिलीप दादांना की ते खंबीरपणे सुनीता ताईच्या पाठीमागे उभे राहिले आणि एकूणच त्या प्रवासाला दुःखाची झालर होती त्या झालरीला त्यांनी झाकून टाकलं आणि त्याला झळाळी दिली. कदाचित सुनीताताई हे स्वीकारतील की आज त्या काय जे काय त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. वेळोवेळी संकट जी आलेली होती ती संकट आनंदाची कन्वर्ट केली. ती फक्त यांनी दिलीप दादाने केलेल्या मूक मदतीने. ते फार बोलले नाही, मला ते फार बोललेले दिसत नाही. त्यांचं चरित्र जेव्हा मी वाचलं, त्यांनी लिहिलेलं जे वाचलं तर मला असं दिसलं की यांनी फक्त साथ दिली आणि ताईंना हा विश्वास होता की जेव्हा जेव्हा ताईच्या जीवनात कठीण प्रसंग आला त्यावेळी दिलीपच एक माणूस आहे की तो सोडवेल. त्यांच्या मावशीच्या लग्नाचा प्रसंग असो की आणखी कुठला प्रसंग असो, वेळोवेळी दिलीप दादांनी जी साथ दिली त्यांना आणि त्यांच्यावर आलेलं संकट, त्यांच्यावर आलेलं अरिष्ट त्यांनी निवारण केलं. ते पण कुठलंही एक्सपेक्टेशन न ठेवता आणि त्यामुळे ताईंचा प्रवास हा सुरळीत झाला आणि सतत सतत त्या कुटुंबाची प्रगती झाली नाही, त्या समाजाची प्रगती झाली. जसं डॉक्टरांनी आता म्हटलं की एका व्यक्तीची प्रगती नाही, एका समाजाची प्रगती जेव्हा होते तेव्हा एका कुटुंबाची प्रगती होते. त्यांनी जी अडचण त्यांच्या लग्नात त्यांनी फेस केली, त्यांच्या मुलांच्या लग्नात ती अजिबात आली नाही. त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये ही अडचण आलेली आपल्याला दिसत नाही. उलट त्यांनी सहर्ष, मुलांचा जो निर्णय होता तो सहर्ष त्यांनी स्वीकारला. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण बहुतेक पालक काय करतात, मला जे मिळालं नाही ते मी माझ्या पालकांना देण्यामध्ये आणि मी जे मिळू शकलो नाही ते माझ्या पालकांनी मिळावं, माझी स्वप्न त्यांनी जगावी अशा पद्धतीने जगतात. दिलीप दादाच्या वडिलांनी तेच केलं की त्यांनी जोवर ते होते तोवर त्यांना त्या कुटुंबाशी संबंध ठेवला नाही. पण त्यांच्या आईचं मोठेपण बघा की त्यांच्या आईने मात्र वडील गेल्यानंतर त्या कुटुंबाला पूर्ण साथ दिली. त्या वेळोवेळी त्यांच्या सोबत राहिल्या. आई जेव्हा वडील होते तेव्हा जुन्या पिढीमध्ये त्या वडिलांची गोष्ट त्या टाळू शकत नसतील असं मला कधी दिसतं. मात्र त्यानंतर त्यांनी यांच्या कुटुंबियांना भरभरून साथ दिली. ही मला असं वाटते की आणि तोच संस्कार दिलीप दादांवर होता की त्यामुळे सुनीताताईंनी त्यांनी साथ दिली आणि सुनीताताई उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून जे समोर आलं समाजात ते दिलीप दादांमुळे. आणि या दोघांनी मिळून एक इतिहास रचला जो त्यांच्या पुढच्या पिढीला पुढे न्यायचा आहे. अर्थातच त्यांच्या पुढच्या पिढीची जबाबदारी त्यापेक्षा मोठी आहे असं मला वाटतं आणि ते पूर्ण करतील अशा मी माझ्या मनोभावना व्यक्त करतो आणि पुनश्च त्यांना